रोहन भोसले आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी अनिकेत आले. 4-4 षटकांचा सामना खेळवला जातोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. फिटनेस यूथ आयकॉन तेजस घाडी यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. हो, पहिलाच बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. यावेळेला जर आपण पाहिलं तर प्रचंड वेग आणि वेगावरती स्वार होऊन पुढचा बॉल हाताळत असताना निर्धाव येतोय. पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर आणखीन एक बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय एका धावेसाठी. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॉल लॉंग ऑन मधून जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचतात पुन्हा एकदा आणि आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. येस, RR11 डोंबिवली गिरगाव सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण त्वरितच व्यासपीठावरती या. RR11 डोंबिवली गिरगाव संघनायक विनंती असणार आहे. आपण त्वरितच व्यासपीठावरती यायचंय. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि तोपर्यंत आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 7 या आकड्यावर.
आकिब आलेत गोलंदाजीसाठी. पावसाला देखील सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल हाताळत असताना यष्टीरक्षक राहुलच्या हातामध्ये चाललाय हा बॉल. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अभि आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर रोहन भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. टीम रिया 11 प्रभादेवी या संघाकडून. त्यावेळेला पुढचा बॉल मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत येतील. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आहे. त्यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला अकीब यांचा. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. भर पाऊस आणि या भर पावसामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळलाय जरूर. हवेमध्ये आहे बॉल. यष्टीरक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत राहुल आणि आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. यावेळेला उडवलाय बॉल. उडवलेला हा बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 14 या आकड्यावर. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. मनापासून धन्यवाद किशोर चव्हाण. आपल्या अथक परिश्रमानंतर आपण पाहतोय मैदानातील फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. 14 धावा धावफलकावरती झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती. मैदानातल्या फ्लड लाईट्स देखील ऑन झाल्या आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 अंकित सिंग आले आहेत गोलंदाजीसाठी. की त्याचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पूर्ण केली जाते ही धाव. लेग बाईच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 15 या आकड्यावर. पुढचा बॉल उडवलाय रोहनने. मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव घेतील का? येस, रोहनने कॉल दिलाय अपिला आणि ती धाव जर आपण पाहिलं तर पूर्ण देखील केली आहे. पंच त्या ठिकाणी पाहतायत आणि पंचांचा इशारा आता मात्र आलाय. फलंदाज बाद आहे. प्रचंड पाऊस, भर पाऊस पडतोय. पावसाला सुरुवात देखील झाली आहे रात्रीच्या सत्रामध्ये. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय.
चौथी धाव घेण्याचा प्रयत्न रोहन भोसले यांनी जरूर केला त्या ठिकाणी. पण ही धाव घेत असताना मात्र अबी माघारी परतलेत. चला स्पीडअप घ्या. यावेळेला उडवलाय बॉल रोहनने समोर क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. त्याच्या डोक्यावरून बॉल फरार झालाय. 6 धावांसाठी षटकार. आणखीन एक बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण केलंय. हवेमध्ये आहे बॉल आणि आज जर आपण पाहिलं तर आता मात्र विकेट आहे. फलंदाज रोहन भोसले बाद. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. त्याला फक्त दिशा दिली आणि ढकलल्या बॉलला गोशांकी क्षेत्रामध्ये रन मिळेल 1. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 25 या आकड्यावर.
राहुल चव्हाण नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल चांगला हाताळलाय राहुल यांनी. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलपर्यंत पोहोचतील. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. त्यावेळेला आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चांगला हाताळलाय गोलंदाज राहुल यांनी. आणखीन एक बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. शुभम यादव. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर चांगला बॉल हाताळला राहुल यांनी. या बॉलवरती पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. पण विकेट मात्र या ठिकाणी पंचांनी घोषित केले. धावबाच्या स्वरूपात फलंदाज शुभम यादव माघारी परतलेत. उडवलाय बॉल सलमानने आणि यष्टीरक्षक जर आपण पाहिलं तर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत बॉलपर्यंत. तोपर्यंत आपण पाहिलं तर बॉल गोलशंकित क्षेत्रामध्ये जातोय. एकेरी धावेसाठी धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. आणखीन एक बॉल या ठिकाणी पहा काय हाताळलाय राहुल चव्हाण. प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे आणि फलंदाज मात्र माघारी परतले आहेत. सलमान बाद. अभिषेक टोटम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाईल. अभिषेक टोटम यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. माननीय श्री राजेंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते टीम RR11 डोंबिवली गिरगाव या संघाचा एक विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती.
धावांची गरज असणार आहे. 24 बॉल आणि या 24 बॉलमध्ये 29 धावा करणं गरजेचं असेल सामना जिंकण्यासाठी. 24 बॉल आणि या 24 बॉलमध्ये 30 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. चला सामन्याला सुरुवात करा. 24 बॉल 30 धावांची गरज. तर सुरुवात करा. विनंती असेल 24 बॉल आणि या 24 बॉलमध्ये 30 धावांची गरज. 2 सलामीवीर फलंदाज राहुल सावंत आणि राहुल सावंत आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर रॉनी आलेत फलंदाजीसाठी. अमरीश आलेत गोलंदाजीसाठी. 24 बॉलमध्ये 30 धावांची गरज. राहुल सावंत आणि रॉनी. अमरीश याचा पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला राहुल यांनी. क्षेत्ररक्षक येत आहेत अमेय या बॉल पर्यंत पोहोचतील का? तोपर्यंत गोलंदाजाने बॉल अडवलाय. एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. मॅचचं समीकरण आता मात्र बदलेल कारण 23 बॉल शिल्लक आहेत आणि या 23 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. रॉनी यांच्यासाठी मोठा फटका रॉनी यांनी खेळलाय जरूर.
स्वतः बॉलच्या खाली जज करत असताना झेल त्याच्याकडून निसटलाय आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती दोन्ही आकड्यावर. त्यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला अमरीश यांचा. राहुल सावंत धावतायत आणि ओव्हर या ठिकाणी पाहायला जरूर मिळालाय आणि ओव्हर स्वरूपातली आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण देखील केली जाते आहे. त्यावेळेला उडवलाय बॉल. राहुल सावंत नागरी पाण्याचा वंडर बॉय भर पावसामध्ये षटकार त्याच्या बॅटमधून. चांगला बॉल पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन पाहायला मिळालं अमरीशच्या माध्यमातून आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 30 धावा करायच्यात सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेला आणखीन एक बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण. या बॉलला देखील पाठवलंय. आर-पार, पत्रपार 6 धावा येतोय राहुलच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. ॲक्शन रिप्ले पहा. अमरीशचा हा बॉल बरोबर शोधून काढला आणि बॉलला पाठवलं बॉडी लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 16 या आकड्यावर. प्रतीक शर्मा गोलंदाजीसाठी आलेत. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 18 मध्ये 14 करायचे सामना जिंकण्यासाठी. पहिल्याच षटकामध्ये 16 धावा आल्यात. प्रतीक शर्मा पहिलाच बॉल या बॉलला पाठवलंय गोचंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. मॅचचं समीकरण बदलतंय. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि या 17 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज.
यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. प्रतीक यांचा फलंदाज जर आपण पाहिलं तर बीट झाले आहेत आणि आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 18 ना? पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रतीक शर्मा आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळत असताना 18 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 12 धावांची गरज असणार आहे. त्यावेळेला आणखीन एक बॉल त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षक चूक करतायत आणि या बॉल गेलाय गोलशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 19 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळताना पाहायला मिळत आहेत प्रतीक शर्मा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण 3 धावा खर्च केल्यात प्रतीक यांनी या षटकामध्ये. शेवटचे 2 शेवटचा जर आपण पाहिलं तर 1 बॉल अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल उडवलाय रॉनीने आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 20 या आकड्यावर. शेवटचे 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असणार आहे. अजूनही मॅच ऑन आहे. हे शेवटचे 12 बॉल, 10 धावांची गरज. गोलंदाजीसाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? चला स्पीडअप घ्या. 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये 10 धावांची गरज. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी या. निकेत आलेत गोलंदाजीसाठी. 12 बॉल आणि 10 धावांची गरज गोलंदाजीसाठी निकेत. 12 बॉलमध्ये 10 धावा. निकेत आलेत गोलंदाजीसाठी राहुल. हो, हो. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण बदलतंय. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूंमध्ये आणखीन 10 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. निकेत यांचा पुढचा बॉल बॅटची कडा यष्टीरक्षकाने झेल पकडला. राहुल सावंत महत्वपूर्ण विकेट गोलंदाज निकेतने पटकावली आहे. मॅचचं समीकरण शेवटचे 10 बॉल आणि या 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजून 10 धावांची गरज आहे.
सिद्धेश धनावडे नवीन फलंदाज. 10 बॉलमध्ये 10 रनची गरज. त्यावेळेला जर आता आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 21 या आकड्यावर. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 10 चेंडू आणि या 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. त्यावेळेला आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर वाईड आलाय जरूर आणि वाईडचा हा बॉल गोलशंकी क्षेत्रामध्ये देखील चाललाय 2 धावांसाठी. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 23 या आकड्यावर. त्यावेळेला आणखीन एक बॉल आता मात्र पंचांचा इशारा येतोय. नो बॉल आणि आणखीन 2 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ने पुढे सरकली आहे. 25 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असणार आहे. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतेय. यावेळेला आणखीन एक बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळतोय गोलंदाज. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळालाय. लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. निकेतने कमबॅक केलंय या मॅचमध्ये. मॅचचं समीकरण बदलतंय. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बरोबर यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय आणि आणखीन एक विकेट आली आहे. मॅचचं समीकरण बदलतंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज.
6 बॉल आणि या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. गोलंदाजीसाठी आलाय आशिष कौशिक म्हणजेच पंडित गोलंदाजीसाठी. 6 बॉलमध्ये 5 धावा रोखायच्या आहेत. रॉनी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीवीर फलंदाज. नवीन बॅटर आहेत अक्षय. पावसाला देखील सुरुवात झाली आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. कौशिक आहे पण टाक आशिष. 6 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. आशिष. ओहो, आशिषचा पहिलाच बॉल. प्रचंड वेग. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. पहिल्याच बॉलवरती महत्त्वपूर्ण विकेट. रॉनीला दाखवलाय तंबूचा रस्ता. आशिष कौशिकने मॅचचं समीकरण बदलतंय. उर्वरित 5 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 5 धावांची गरज असणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर रिया 11 आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे गिरगाव बॉईज. नवीन बॅटर आहेत या संघाचा कर्णधार अंकित सिंग फलंदाजीसाठी. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. ज्यावेळेला जर आपण पाहिलं तर सोडून दिलेला हा बॉल यष्टीरक्षक आहेत. अडवतील बॉलला सलमान. बॉल अडवलाय जरूर. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची गरज असणार आहे. चा बॉल पहा. चांगला पाहायला मिळालाय जरूर. सलमानने अडवलाय हा बॉल. आणि यावेळेला आणखीन एक विकेट. रकीब आलेत फलंदाजीसाठी. मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 4 आणि या 4 मध्ये करायच्या आहेत 4 धावा. आकिब आलेत नवीन फलंदाज. 4 बॉल आणि या 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. पहा काय मॅच रंगतीये. महत्त्वपूर्ण सामना आहे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सामना अंतिम टप्प्यामध्ये आलाय.
धावेला निसटली आहे बॅट. बॅट निसटली आहे जरूर. बॉल मात्र या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू या ठिकाणी निर्धाव आलाय. आशिष कौशिक प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे. 3 मध्ये 4 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. बॅट आसाडू निसटते कारण पाऊस आहे. या भर पावसामध्ये हे सर्वच फलंदाज प्रयत्न करतायत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक 4 धावांची गरज. मोठा फटका खेळलाय. या बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये आणि या बॉल जर आपण पाहिला तर गेला एका धावेसाठी. मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि या 2 मध्ये 1 करायच्या आहेत 3 धावा. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. 2 बॉल 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडू शिल्लक करायचे आहेत 3 धावा. आकीब आहेत फलंदाजीसाठी. मोठा फटका खेळलाय जरूर. हा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चाललाय गोशांकी क्षेत्रात. एकच धाव मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आणि या शेवटच्या बॉल वरती आता मात्र 2 धावांची गरज आहे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. आशिष कौशिकने सांगितले, "तुम्ही जावा, मी आहे." शेवटचा बॉल 2 धावांची गरज. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. कारण जो संघ सामना जिंकणार तो संघ या स्पर्धेच्या सेमी मध्ये दाखल होईल. सेमी मध्ये जर आपण पाहिलं तर वायकेश्वर बॉईज हा संघ दाखल झालाय. या चालू असलेल्या सामन्यामधून आणखीन एक संघ असेल जो स्पर्धेच्या सेमी मध्ये दाखल होईल. त्यांच्या मागे आपण पाहतोय सलमान यांना प्रत्येक बॉलवरती त्यांचं देखील लक्ष आहे. शेवटच्या बॉलवर 2 धावा करायच्या आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. आशिष कौशिक पंडित षटक हाताळतायत. 6 बॉलमध्ये 5 धावा रोखायच्या होत्या. आतापर्यंत 3च धावा आशिष कौशिक यांनी खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक 2 धावांची गरज. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. शेवटचा बॉल. आशिष कौशिक ठरला हिरो. आशिष कौशिक हिरो ठरला या मॅचमध्ये. 6 बॉलमध्ये 5 धावा रोखायच्या होत्या. गोलंदाजीसाठी आशिष कौशिक आला. पंडित धावून आला आपल्या संघासाठी आणि सामना जिंकून दिलाय. टीम रिया 11 प्रभादेवी या संघाला. कॉंग्रॅच्युलेशन टीम रिया 11 प्रभादेवी. टीम हिरगी बॉयज. काय सामना रंगला. 6 बॉलमध्ये 5 धावा रोखण्यासाठी आशिष कौशिक आला. गोलंदाजी त्याने केली आणि या धावा रोखल्यात देखील आपल्या संघासाठी.
या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. ज्या गोलंदाजाने 6 बॉलमध्ये 5 धावा रोखायच्या होत्या, त्या रोखून दाखवल्यात. आशिष कौशिक पंडित ठरतायत मॅन ऑफ द मॅच. आणि विनंती असणार आहे गिरगाव बॉईज कर्णधार आपण देखील व्यासपीठावरती या. आयोजन समितीच्या माध्यमातून आपला देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल.